नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। चहा रेडी आहे, म्हणजे पाण्याची बॉटल इथं टाकून दिली आहे। जेवण 10:15 नाही सगळं तुम्हाला माझा हात दुखायला लागला, खाली उतरवला तर नाहीच, परत बाहेर झालाच नाही बाजूला। त्याला खायचं, ते हात धुतले का त्याला त्याच्या हाताने पण खायचं असतं। हात धुवून घे, म्हणजे त्याचं थोडं खातलं ना आपण, तो त्याच्या हाताने खातो। मटकीची बाई चांगली झाली होती ना ती, मी आज सगळीच खाणार आहे। हो, माझ्यासाठी भाजी नका करू। मी नाही आता बंद केलं, करा तुम्ही सगळे, बंद केलं। तुम्ही राईस खा, हे करा, पण नूडल्स नका खाऊ। अंडा फ्राय राईस विथ शेजवान चटणी, गरम मसाला। मला तर ते शेजवान चटणी तर अजिबात आवडत नाही, कारण की तू प्रॉपर शेजवानसाठी खाल्लीच नाहीये। इंडियन सोडून द्यायचं, फॉरेनचं कशाला खात बसतो? का नागालँड इंडियामध्ये नाहीये? इकडे नागालँडचं असं नाहीये। त्यांची जी टोमॅटो मिरची चटणी आहे, आणि ती भुटजा लोक आहे ती मिरची, तिथं वेस्ट बेंगॉलची कशाला खातात? हा, लाल मिरची राजस्थानची आहे, कशाला खातात? मग तुम्ही दाल बाटी कशाला खाता राजस्थानी? आवेश बघ ना, तू पण हसतोय। ए डॅडा कसा असतो? दाल बाटी तर राजस्थानची आहे, मध्य प्रदेशची आहे। नाही, मी बट्टी खातो। जिलेबी वगैरे तर अजिबात खायची नाही। कोणती जिलेबी? कुठली जिलेबी? ते महाराष्ट्रीयन नाहीच आहे। नाही, इमृती आहे ना औरंगाबादची, इमृती खाऊ आपण। इमृती पण ती वरून आलेली आहे। वरून कुठून? युपी मधून मोगलांनी आणली ती। मग पप्पा बटाटे खायला नाही पाहिजे, तो पोर्तुगीजने आणलेला। तुम्ही फक्त पाण्यावर जगा दोघं जण। टोमॅटो ही काय साऊथ अमेरिकेतून आलेला आहे, तोही नाही खायला पाहिजे। मी काहीच खात नाही। तेव्हा बाप्पा तो हसतोय, असं करतोय। हे खाली संडे रे, नीट दे ना, लक्ष कुठे बघ। अहो पप्पा हलतोय, 2 मिनिटं। तो हालतो नाही, तू पाडला खाली। हे का, हा असं फिरवे करतो पप्पा, हा बघा। आणि लगेच त्याने पाडलं म्हणे। पप्पा तुम्ही बघितलं, पप्पा तुम्ही बघितलं म्हणून, नाही तर मी जर म्हणले असते ना तर त्याने त्याचं रेटवलं असतं। अहो हातकाट। ए डॅडा कसा असतो? सरळ आपल्या इंडियन महाराष्ट्रीयन शेवाळ्या खायच्या, 2 आठवडे जायचे। नाही, राईस आहे। अरे हा भात मागवा, हाही खातोय चांगला। त्याला हाच भात आवडतो जो आपण खातोय तो पप्पा, आता नका वेगळं मागू त्याच्यासाठी। नाही, पण एक मागून ठेवा इंद्रायणी, कधी कधी मला आवडतं ना दाल भाजी वगैरे खायला। बाबा तुला कॅल्शियम द्यायची गरज आहे का रे? कशाला तू दात हे करतो? कसं करतो? हसतोय पप्पा तो, आपण हसतो ना आता, लगेच तो पण हसायला लागला, तेव्हा पाय कशी मारतोय। ते करतो आहे त्याचं माहितीये, पण ते त्याला स्वॅडल समजायला लागलं पप्पा। स्वॅडल म्हटलं ना कुठे, लगेच त्याचे ते नाही का व्हाईट कलरचे हे करतात ते। नाही आऊ, हे नाही खायचं, हे घे आऊ। आता स्वतः वरुणनी चॅलेंज घेतले, त्याला खाऊ घालायचं आज। चॅलेंज म्हणजे काय? तुझ्यापेक्षा मीच तर चांगला खाऊ घालतो, लक्षात ठेव। काल तर रात्री पप्पानी चालू केलं होतं, त्याने किती खाल्लं का पप्पा? पहिलं डिश त्याने संपवली, त्याच्यानंतर मी आलो खाऊ घातलं। ए बाळा, त्याने सगळे 12-13 वाजवले त्या चाटचे सगळेशी, म्हणून ते दुसऱ्या वेळी प्लास्टिकचे मागवायला सांगितले पप्पांना। हो, काय ते काल त्याने सरळ टर्न पाडूनच टाकलं। काय पप्पा सांगेल त्याला? काय झालं माझ? तर वाजले 6:45 आणि माझ्याकडे 15 मिनिटं आहे। तर 15 मिनिटांमध्ये आम्ही जेवण बनवून मला जायचंय वॉकला। सो मी बाहेर वॉक जाण्यासाठीच रेडी झाली। पाऊस आला म्हणून खालीच गार्डन खालच्याच इथे खेळलं, आणि मग आता पटपट बनवून घेते आणि मग तुम्हाला भेटते। इकडे ये। मम्माच पाणी बॉटल
बच्चो मांडी घाला, मांडी घाला, मांडी घाला. खायचं ना आपल्याला. मांडी घातली ना ताटात. काय नाहीच करते मी चहा करते. काय नाही झालं त्याचा टाइम वाटतं. थांबा. कडी लावून घेतली आता ते नाव उघडता येईल कडी भीतीच वाटतं वापस. अहो एकदा असं झालं ना, थोडं लहान होता आणि हॉलमध्ये रांगतच होता जस्ट म्हणजे जस्ट चालायला लागला होता. तर मी माझं फेस वॉश करायला गेली. म्हटलं आता तो फेस वॉश करून दिवसा मी लाईट लावत नाही शक्यतो कारण खिडकीतून उजेड येतो म्हणून मी वॉशरूमला गेली. लगेच मागे असं फेस वॉश हात आणि लगेच मी अशीच झाली. आता माझ्या माहिती का हा आलाय म्हणून घेतला डोर लोटून थोडासा. नेमका आमचा डोर आहे ना माझ्याकडून पटकन लागत नाही, थोडा राहिला होता. आणि मग मी म्हटलं वेश कुठे आहे, घाबरली. म्हणलं इथंच होता आता म्हणून म्हटलं घाबरून आला रूम मध्ये ऑफिस करून. कुठे पप्पा आले कुठे, तिने दोन्ही रूम शोधला. माझ्या डोक्यातच नाही ना किंवा लगेच गॅलरी पण बघितली. गपकन येतो गॅलरी बघितली नाही. मग मला टेन्शन केलं. म्हटलं अरे बापरे कुठे गेला. मग पप्पांनी जस्ट म्हणे बाथरूम चेक करत होता. हा तिथे उभा असं उभा. म्हणून भीती वाटते. हा अशी गंमत म्हटलं. आणि मी लाईटच लावलेलं नाही ना, मग मला डोक्यातच नाही की हा मागून कधी उभा पण राहील. मी अशी आता तो बाथरूम मोठा असल्यामुळे तो असा आला. मी अशीच पुढे निघून गेली हँड वॉश करून. तूप ठेवलं का काल मका फ्रीज मध्ये? फ्रीज मध्ये ठेवलेला सांगता का? मका फ्रीज मध्ये होता काल? हो मी ठेवत का? कधी मका फ्रीज मध्ये ठेवतात का? बघ ना डाग पडून येतात लवकर. हे करून द्यायचंय मला, त्याच्यासाठी बनवायचंय. ते काकू केलं की मी कुकर लावतो. मला द्यायचंय त्याला पाणी खाल्लं पाणी औषध असते. तू खाल्लं का काजू? नको थंड आहे तिकडं, थंड आहे. त्याची बॉटल घ्यायची असेल तर हा ते पोळी करायचं मला पण आता पीठ मळायचं बाळा. ते कापड दिलं आखरा दिली ना आला बरं का तुमच्याकडे परत. मग मला साखर काढायचं असं येशील पाहिजे ना. असं दरवाजा उघडून राहिलं ना लोक लावून देतो. काय हो लोक पण लावून देतो उघडून नाही लावून देतो. 40 मिनिटं बाळा. ती वजन तुझं किती, त्या साखरेचं वजन किती, तू काय करतोय बाळा? तू सांग बरं. इकडे चल. चल पिका बुकर डब्याचं काम चालू करायचं. त्याला पिठा डब्याचं जास्त इंटरेस्ट आहे बरं का. हा ना. मी जेव्हा दुपारी पराठा करायला घेते ना, काय गे ते बाकी सगळं सोडून देतो. जसं झाकण उघडायचं आवडत कुठे असो हॉलमध्ये पळत येतो लगेच. व्हेरी गुड. बंद करून टाका बंद करून टाका. तुला घेऊन मी चहा बनवू, तुला घेऊन येऊन चहा बनवू. कोणतरी बेल वाजवले थांबा. काकू 1 मिनिट थोडं बाजूला त्या
हा मरते माठ होती काय ती बघ ती चिमणी कशी पाणी पिती बघ दिसते का तुला ते बघ दिसते का कशी पाणी पिती ती बघ तिला पाणी ठेवलंय मग त्या सापच्या आऊ पण पाणी पितं साखर कशी हो 1.5 चमचा वगैरे ठीक आहे गोड पाहिजे ना तुम्हाला तसं तुम्ही गरम घेता का वरतून टाकतो थोडी पाणी पी आणि बोलून जा चूचू ये काऊ काऊ ये चारा खा पाणी पी आणि बोलून जा वा 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 चू ये तुमचं चहा पण मिठाईमध्ये ठेवलं खाली खाली चला इथे ना हे कर्टन्स काढले आणि इतकं ह्यूज वाटते रूम राहिलंय आता माझं सध्याचं जे करंट वेट आहे ते खरंच खूप कमी झालेलं आहे आणि खूप हेल्प झालेली आहे सगळ्या डाएटमुळे एक्सरसाइजमुळे वगैरे म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करूया की आताच रिसेंट वजन किती आहे म्हणून शेअर केलं तर ते आहे 49.92 समथिंग तर बरंचसं कमी झालेलं आहे पण माझं जे टार्गेट आहे ते थोडंसं वेगळं आहे ते काय टार्गेट आहे तुम्हाला हळूहळू पुढे कळेलच आणि दुसरी गोष्ट हेच मला महत्त्वाचं शेअर करायचं होतं की एखादी जर गोष्ट आपण मनावर घेतली आणि ती खरंच एकदम मन लावून जिद्दीने केली मग ती कुठलीही असो तुमचं काम असो तुमचं हेल्थ असो तुमचं घरातलं काम असो बाहेरचं काम असो कुठलेही तर ते खरंच ती पूर्ण होते असंच मला सांगायचं होतं तर अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत जे मला तुमच्याशी शेअर करायच्या आहेत तर पहिलं होतं हेल्थ रिलेटेड ते तर गोल माझं अचीव झालेलं आहे तर खूप भारी वाटतं आहे फिलिंग खूप छान आलेली आहे माझे सगळे जुने कपडे मला परत यायला लागलेले आहेत आणि सगळे कुर्ती इवन जीन्स वगैरे काल मी एका रील मध्ये पण टाकलेलं की माझी जीन्स लिटरली ती लेविसची जीन होती ती होती माझी जवळजवळ 5-6 हजाराची जीन्स आहे ती आणि ती मी घेतली ती 1-1.5-2 वर्षापूर्वी आणि ती मला जवळ एवढी इंचभर मला ती आता लूज होते पण म्हटलं एवढी महागडी जीन्स कशी फेकून देणार म्हटलं बेल्ट लावून लावून मी आय नो ते थोडंसं विचित्र दिसतं पण मी कुठे जास्त बाहेर नाही पण इथल्या इथं जर काही काम असेल ना तर ती जीन्स आता वापरायला काढलेली आहे आणि ती इथली तर होईना पण घालतीये तर हे मला तुमच्याशी महत्वाचं शेअर करायचं होतं की कुठलीही गोष्ट जर मनावर घेतली तर ती पूर्ण होतेच बाकीचं तर वेट लॉस रिलेटेड मी नेहमी जेवण म्हणा किंवा काय म्हणा मी शेअर करत असते अजून तुम्हाला वेट लॉस बद्दल काही म्हणजे मी अजून काय चेंजेस केले वगैरे जर खरंच तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डू कमेंट तुम्ही कमेंट करा नेमकं तुमच्याबद्दल तुमच्या वेट लॉस बद्दल किंवा तुमच्या खाण्यापिण्याबद्दल रुटीन बद्दल तर मी तुम्हाला नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन चलो ब्लॉग इथे सेंड करते भेटू आपण एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय